ठाण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग घेतली जाईल। लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना मैदान गाजवण्याची संधी मिळेल। त्यातून त्यांच्यासाठी भविष्यातील क्रीडा विकासासाठी अनेक दरवाजे उघडले जातील, असा विश्वास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी MCA सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पवार यांनी सांगितलंय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितलंय। त्यांनी नाशिक जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी MCA सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं यांनी सांगितलंय। स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स या संघाचाही समावेश असणार आहे। फ्रँचाइज T20 स्पर्धा मागची भूमिका, नवोदित खेळाडूंना मिळणारी संधी, संघ मालकांची भूमिका, राज्यामध्ये क्रिकेटचा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होत असलेले प्रयत्न या विषयांवर रोहित पवार यांनी संवाद साधलाय। प्रेस कॉन्फरन्ससाठी इथं उपस्थित असणारे आपले MCAचे सेक्रेटरी कमलेशजी पिसाळ, त्याच्याचबरोबर चेअरमन MPL WMPL सचिनजी मुळे जे अपेक्स बॉडी मेंबर सुद्धा आहेत। आता ज्यांचा सत्कार आपण सर्वांनी मिळून केला असे चेअरमन नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे धनपालजी शहा, सेक्रेटरी नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशन समीरजी लटके, त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे ईगल नाशिक टायटन्स याचे प्रमोटर हितेशजी सोळंके जे थोड्या वेळात या ठिकाणी येत आहेत। त्याच्याचबरोबर देशाचं प्रतिनिधित्व क्रिकेटमध्ये ज्यांनी अंडर-19चं केलं, जे इंडियासाठी खेळले आणि आपल्या असोसिएशनचे जे खेळाडू आहेत असे साहिलजी पारेख, त्याच्याचबरोबर अतिशय क्रिकेटमध्ये चांगलं योगदान असणारे, स्वतः क्रिकेटर असणारे आणि अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावाने असणारे सामेलजी फल्ला, मेंटर ईगल नाशिक टायटन्स, त्याच्याचबरोबर हर्षद भाऊ हेड कोच जे रणजीचे सुद्धा कोच आहेत, ते इथं ईगल नाशिक टायटन्सचे सुद्धा हेड कोच तिथं आहेत। त्याच्याचबरोबर अजिंक्यजी जोशी जे CEO आहेत आपल्या क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे, व आपली ईगल नाशिक टायटन्स याचे कॅप्टन हे प्रशांत सोळंके असणार आहेत। आज ते तिथं खेळत असल्यामुळे आज इथे येऊ शकले नाही। त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्वच MCAचे पदाधिकारी, नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपली प्रेस कॉन्फरन्स 11 वाजता होती, पण थोडीशी ती पुढे ढकलावी लागली। त्यासाठी गैरसोय जर कोणाची झाली असेल तर मी मनापासून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आज इथे येण्याचं कारण म्हणजे 4 जून रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू होत आहे। त्याच्याचबरोबर 5 जून रोजी WMPL म्हणजे महिला क्रिकेट लीग ती सुद्धा तिथं सुरू होणार आहे। त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आणि त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जी MPL आहे ती आज या देशामध्ये पहिल्या नाही तर दुसऱ्या नंबरवर सगळ्यात जास्त बघितली जाणारी व फॉलो केली जाणारी ही क्रिकेट लीग आहे। 4 जूनला या लीगची जी सुरुवात होत आहे ते 3रं सत्र आहे। सातत्याने गेले 2 वर्ष सक्सेसफुली आपण ही लीग महाराष्ट्रामध्ये घेत आहोत। यंदा सुद्धा ती सक्सेसफुल होणारच आणि ती होत असताना या देशामध्ये पहिल्यांदाच रिजनल लेवलला महिलांची लीग सुरू करणारं या देशातलं पहिलं असोसिएशन कुठलं असेल तर ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे। WMPL सुद्धा 5 जून पासून आपण सुरू करत आहोत। महाराष्ट्राने दिशा ही अख्ख्या देशाला दिलेली आहे। कुठलंही धोरण तुम्ही घ्या, महिला धोरण, महिला आयोग, महिला आरक्षण,
याच्याबद्दल सुद्धा आपण सगळ्यात जास्त पुढाकार घेणारं राज्य आहोत. त्यामुळे महिला क्रिकेटच्या बाबतीत लीग चालू करत असताना आपण कुठेही कमी पडू नये यासाठी अपेक्स बॉडीने निर्णय घेऊन WMPL ही पहिल्यांदा रिजनल लेवलला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण ही घेत आहोत. या सर्व मॅचेस कुठं होणार आहेत तर इंटरनॅशनल स्टेडियम गहुंजे पुणे इथं आपण ते घेणार आहोत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं या मॅचेस तुम्ही कशा बघू शकता? एक तर तुम्ही सर्वांनी तिथे येऊन त्या मॅचेस बघाव्यात अशी इच्छा आमच्या सगळ्यांची आहे. एंट्री फ्री आहे. तिकीट कुठेही त्या ठिकाणी लावली जाणार नाहीत. इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सगळ्यांनाच येणं जमतं असं नाही. त्यामुळे सगळ्यांनी तिथे यावं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्याला कोणाला जमेल त्यांनी तिथे यावं. इंटरनॅशनल स्टेडियम काय असतं आणि इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस काय असतात त्या तिथं बघता याव्यात. यासाठी आपण एंट्री फ्री ठेवलेली आहे. पण काही लोक व्यस्त असतात कामात, व्यापार, त्यामुळे त्यांना तिथे येता येणार नाही. मग त्यांना ह्या सगळ्या मॅचेस कुठं बघता येतील? तर ह्या सर्व मॅचेस तुम्हा सर्वांना या स्टार स्पोर्ट्स 2 हिंदी याच्यावर बघता येतील. त्याच्याच बरोबर जिओ हॉटस्टार याच्यावर ह्या मॅचेस लाईव्ह दाखवल्या जाणार आहे. आता या 2 मोठ्या चॅनलवर या मॅचेस का दाखवत आहोत? आपल्या ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत, कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मुलगी आहे, कष्टकऱ्याची मुलं आहेत, छोटे मोठे व्यवसाय करणारे असतील, कुणी शिक्षक असेल, कुणी कष्टकरी असेल, शहरी भाग, ग्रामीण भाग, सामान्य कुटुंबातली मुलं मुली आपल्या असोसिएशन मध्ये खेळतात.